नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मंडळी, गणपती बाप्पा मोरया. श्री गणरायाच्या आगमनामुळे आपण सगळेजण खूप आनंदी झालो आहोत आणि हा गणेशोत्सव आपण खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये साजराही करत आहोत. पण त्याचबरोबर ह्या उत्सवामध्ये काही गोष्टी आपण टाळायला पाहिजेत, त्याविषयी आपण जागरूकही राहायला पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये आपण मागच्या वर्षी 2 एपिसोडसुद्धा केलेले होते. त्यामध्ये असं आहे की या गणेशोत्सवामध्ये आपण आवाजाची मर्यादा खूप कमी ठेवायला पाहिजे. डीजेचा वापर आपण अजिबात करायला नाही पाहिजे, तशा प्रकारचा नियमसुद्धा आहे. डीजेच्या ह्या वापरामुळे आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतात आणि त्या परिणामांची चर्चा किंवा माहिती सातत्याने आपल्यापर्यंत पोचत असते. पण तरीही आपण हा डीजे मोठ्या आवाजामध्ये सगळीकडे लावत असतो, जे चुकीचं आहे. त्याचबरोबर हल्ली लेझर किरणांचा वापर खूप वाढलेला आहे, जो अत्यंत घातक आहे. काही सेकंद जर का तो आपल्या डोळ्यामध्ये राहिला ना, तर आपण दृष्टी गमावू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेव्हा डीजे आणि लेझर या 2 गोष्टी आपण टाळायला पाहिजे. आणि हा जो आपला उत्सव आहे ना, हा अत्यंत आनंदाने आपण साजरा करायला पाहिजे. एकमेकांमध्ये संवाद वाढवायला पाहिजे. आणि संवाद म्हणल्यानंतर रयतेचा दरबार नक्की चला. तेव्हा रयतेचा दरबारमध्येही आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे. म्हणजे गोरगरीब वंचित घटकांसाठी शासन पातळीवरून विविध योजना राबवण्यात येतात. प्रचंड मेहनत घेतली जात असते. त्यातही निरनिराळ्या योजनांची सांगड घालून या साऱ्या गोरगरिबांना त्या योजनांचा लाभही देण्यात येतो. हिंगोलीमध्ये असा एक प्रयोग राबवण्यात आलेला आहे. हिंगोलीमध्ये गरीब वंचित शेतकऱ्यांना शेडनेट उभारायचं होतं. शेडनेटचं असं आहे की ते उभं केल्याशिवाय तुम्हाला त्याची जी सबसिडी किंवा अनुदान आहे ते मिळत नाही. म्हणून ह्या लोकांनी शेडनेट उभं करण्यासाठी यांना कर्ज मिळवून दिलं आणि शेडनेट उभं राहिल्यानंतर त्यांना जी सबसिडी मिळाली त्यातून कर्जाचा परतावा करण्यात आला. हिंगोलीमध्ये आम्ही कसं केलं की फार्मर्ससाठी आधी हिंगोली जिल्हा हा मागास जिल्ह्याला आहे, म्हणून आम्ही तो मागास जिल्हा आधी आयडेंटिफाय केला. आणि पोखरा नावाची जी आपली एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास एक 70% सबसिडी हे शेड्यूल कास्टच्या किंवा शेड्यूल ट्राईबच्या फार्मर्सला उपलब्ध होते. परंतु ही योजनाचं जे बेनिफिट आहे अशाच लोकांना भेटते जे लोक स्वतःचं शेडनेट तयार आधी करतात आणि त्याच्यानंतर सबसिडी भेटतात. पण याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की जे मार्जिनल फार्मर्स आहेत शेड्यूल कास्टचे, त्यांना याचा उपयोगच भेटत नाही. मग आम्ही NSFDC जे आहे, नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, यांच्याकडे मागच्या वर्षी आम्ही एक प्रस्ताव घेऊन गेला आणि त्या प्रस्तावामध्ये साधारण एक 50 युनिट त्यांनी आम्हाला एक पायलट प्रोजेक्ट म्हणून द्यावा आणि त्या पायलट प्रोजेक्टचा आम्ही इथे तसा उपयोग करावा. याच्याने बेनिफिट असं झालं की NSFDCनी तो 50 LOIचा आम्हाला मंजुरी केलं आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब, आपले प्रधानमंत्री साहेब यांच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही या सगळ्या बेनिफिशरीला डिस्बर्समेंट केलं. जे मागच्या वर्षी कार्यक्रम झाला होता त्या डिस्बर्समेंटमध्ये केलं आणि त्यांचे शेडनेट जे आहेत हे कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही तयार करून घेतले. याच्यात बेनिफिट कसं झालेलं आहे की एक तर त्या बेनिफिशरीला शेडनेट भेटलं, जे लोनच्या स्वरूपामध्ये आम्ही NSFDC आणि महात्मा फुलेच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्याचा जो लोनचा सबसिडी कंपोनंट आहे हा पोखरा त्यांनी जमा केलेला आहे. आता याच्यात बेनिफिट असं झालं आहे की जो सबसिडी आलेली आहे ही सबसिडी आम्ही NSFDCला त्याला आता रिफंड करू, जेणेकरून बेनिफिशरीचा लोन घेतलेलं जे 100% त्याचं रिपेमेंट पण होईल आणि
बेनिफिशरीचं स्वतःचं शेडनेट तयार झालं, त्याच्यावरचं लोन संपलं, त्याच्यामुळे त्याला अजून मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटीज करता येईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, शेडनेट उभं करण्यासाठी यांना कर्ज मिळवून देण्यात आलं आणि शेडनेटचं अनुदान मिळाल्यानंतर ते कर्ज फेडण्यात आलं आणि ह्यामुळे त्या शेतकऱ्याचा प्रचंड फायदा झाला, त्याचं उत्पन्न वाढलं. हा प्रयोग राबवलेला आहे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ. महामंडळाचं सर्वात प्रथम जे भागभांडवल झालं होतं ते 50 कोटीपासून सुरुवात झालं आणि आजच्या तारखेला महामंडळाचं भागभांडवल हे 1000 कोटी झालेलं आहे. आणि जशा जशा पद्धतीने स्कीम्स नवीन आलेल्या आहेत आणि लोकांची आवश्यकता तयार झालेली आहे, त्या पद्धतीने महामंडळाची शेअर कॅपिटल हे डेव्हलप झालं. वैशिष्ट्य म्हणजे या महामंडळाचं शेअर कॅपिटल हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या दोन्ही शेअर कॅपिटलने तयार केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटते महात्मा फुले मागासवर्ग हे असं एकमेव महामंडळ आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं 49% शेअर होल्डिंग आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं 51% शेअर होल्डिंग आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या दोघांच्याही योजना राबवण्यासाठी हे महामंडळ इतकं सक्षम आहे. आजच्या तारखेला आम्ही आत्तापर्यंत साधारण 10 लाख लोकांना आम्ही कव्हर केलेलं आहे. या 10 लाख लोकांना कव्हर करत असताना केंद्र शासनाच्या नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या दोन्ही कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून आपण हा साधारण 10 लाख लोकांना 10 लाखच्या वर आपण लोकांना बेनिफिट दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त साधारण हे बेनिफिट 1000 कोटीपर्यंत दिलेले आहे. त्याच्यात बँकेचा पण सहभाग आहे, महात्मा फुलेच्या सबसिडीचा सहभाग आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या शेअर कॅपिटलचा सहभाग आहे. अशा विविध प्रकारच्या सहभागाच्या माध्यमातून आपण बेनिफिशरीच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलेलं आहे. महामंडळाच्या ज्या योजना आहे ह्या समाजातल्या एका दुर्बल घटकासाठी आहे. ज्या घटकाला आम्ही आर्थिक सहाय्य देऊन त्यांचं उत्पन्न वाढून त्यांच्या आर्थिक जीवनात बदल करण्याचा हा आमच्या महामंडळाचा मानस आहे. या महामंडळातर्फे निरनिराळ्या योजना राबवण्यात येतात. तर मंडळाच्या ज्या योजना आहे आमच्याकडे म्हणजे अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मधात थेट कर्ज योजना सुरू केली आम्ही. आणि आता तर सरांनी सांगितलेलं आहे आमच्या की आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना शेडनेटचे प्रोजेक्ट किंवा एस टी पीमध्ये आम्ही त्यांना लोकांना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना जागा देऊन जे काही टेक्निकल गोष्टी आहे किंवा त्यांना जो प्लॅटफॉर्म पाहिजे तो प्लॅटफॉर्म देतो. शेतकऱ्यांसाठी आम्ही कोल्ड स्टोरेज उभे करून देतो. योजना आहेत आमच्या जे बँकेमार्फत राबवण्यात येतात. राज्य शासनाच्या योजना आहेत, अनुदान योजना आहे, त्याची प्रोजेक्ट कॉस्ट 50,000पर्यंत आहे. आता पूर्वी जी जुनी योजना होती त्याच्यामध्ये 10,000 सबसिडी होती आणि 40,000 बँकेचं कर्ज, म्हणजे 50,000चं प्रोजेक्ट कॉस्ट किती बँक आणि कसं आहे बँकेवरती डिपेंड आहे की किती सँक्शन करायचं वगैरे, म्हणजे त्याचा व्यवसाय बघून ते केलं जातं. आता PM अजयप्रमाणे ते आम्ही 25,000 सबसिडी आणि 25,000 बँक लोन असतात. फक्त लोकांचं कसं आहे बँक लोनचं जे इंटरेस्ट असतो तो त्यांना परवडत नाही. दुसरी आहे मार्जिन मनी योजना, ती 5 लाखापर्यंत आहे. त्याच्यामध्ये 75% बँकेचं कर्ज, 20% महामंडळाचं आणि 5% त्याला भरावे लागतात बेनिफिशरीला. आता 5 लाखामध्ये व्यवसाय तर वेगवेगळे आहेत, छोटे मोठे कोणतेही व्यवसाय करू शकतात. केंद्र शासकीय महामंडळाच्या योजना आहेत. याच्यामध्ये प्रथम योजना आहे मुदती कर्ज योजना, दुसरी महिला समृद्धी योजना, त्याच्यानंतर सूक्ष्म पत पुरवठा योजना आणि नंतर उच्च शैक्षणिक कर्ज योजना. ह्या महत्त्वाच्या 4 योजना राबवल्या जातात. मुदती कर्ज योजनेमध्ये 5 लाख ते 25 लाख मर्यादेपर्यंत कर्ज मिळते. सूक्ष्म पत पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये 1,40,000 मर्यादेमध्ये कर्ज होते आणि या कर्ज मर्यादा यांना क्वालिफाय होण्यासाठी 3 लाख उत्पन्न मर्यादा आहे. आणि जी उच्च शैक्षणिक कर्ज योजना आहे ती देशांतर्गत 20 लाख मर्यादेपर्यंत आहे आणि परदेशी उच्च शैक्षणिक कर्जाकरता 40 लाख मर्यादा आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या महामंडळातर्फे अनेक योजना आहेत. जे सफाई कर्मचारी आहेत महाराष्ट्र राज्यातील त्यांना सुद्धा त्यांच्या परंपरागत व्यवसायापासून परावृत्त करून त्यांना इतर व्यवसायात त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी महामंडळामार्फत कार्य करण्यात येतो. याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देणे, तांत्रिक प्रशिक्षण देणे,
ह्याच्यासाठी आमच्याकडे अंबरनाथ येथे एक जांभूळ गाव आहे. त्या ठिकाणी एक विशेष प्रशिक्षण केंद्र ओपन केलेलं होतं आम्ही. त्याचं पुन्हा आम्ही ते प्रशिक्षण केंद्र सुरू करत आहोत. त्याचबरोबर त्यांना उद्योगधंदा करण्यासाठी आम्ही फायनान्स करतो. त्याच्यामध्ये आमच्याकडे SRMS स्कीम फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अशी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत आम्ही त्यांना 15 लाखापासून 15 लाखपर्यंत इंडिव्हिज्युअल लोकांना लोन देतो आणि 5 लोकांनी एकत्रित येऊन ग्रुपमध्ये जर काय व्यवसाय करायचा ठरवलं तर त्यांना 50 लाखापर्यंत लोन देतो आम्ही. त्याचबरोबर कौशल्य प्रशिक्षणासाठी हे महामंडळ प्रयत्नशील आहे. आम्ही सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियासोबत आम्ही MOU केलेलं आहे. जवळपास 30 सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियासोबत आम्ही MOU केलेलं आहे. आणि आम्ही त्यापैकी आता 30पैकी आम्ही 5 सेक्टर स्किल ऑफ इंडियासोबत आम्ही सिलेक्ट करून आम्ही 15,400 कॅन्डिडेट्सला आम्ही आता ट्रेनिंग आता आमचं सुरू आहे आता अक्रॉस महाराष्ट्र. महाराष्ट्र. सो डायरेक्ट त्यामधून आपल्याला 70% डायरेक्ट आपल्याला जॉब एम्प्लॉयमेंट त्यांना भेटेल त्यांना. तर यासाठी ते प्रशिक्षण योजना इट्स अ व्हेरी ट्रान्सपरन्सी प्रोग्राम अँड इट इज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. वी हॅव गिवन दॅट. आम्ही जे प्रशिक्षण दिलेलं आहे हे सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियाला दिलं आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे टोटल लाभार्थी जर पाहिले आपण तर राज्य शासनाच्या आपल्या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या टोटल पॉप्युलेशनचे एक 6 ते 7% महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे लाभार्थी आहेत. त्या तुलनेमध्ये निधीची कमतरता निश्चितच आहेच. परंतु जे आपल्याकडे सध्या 1,000 कोटी रुपयांचं शेअर कॅपिटल आहे त्यामध्ये जर राज्य शासनाच्या योजना राबवण्यासाठी काहीतरी चांगला ठोस ॲक्शन प्लॅन जर आपण राबवला तर त्याप्रमाणे शासन स्तरावरून पण आपल्याला निधीची उपलब्धता होऊ शकते. या महामंडळातर्फे आजवर 10 लाखांच्या वर लाभार्थ्यांना निरनिराळे लाभ देण्यात आलेले आहेत. संपूर्ण आपल्या राज्यामध्ये या महामंडळाला चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इथे प्रतिसाद चांगला आहे. पण त्यातही अग्रभागी आहे गडचिरोली. की गडचिरोलीमध्ये जितके काय आम्ही वाटप केलेले आहेत सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त रिकव्हरी तिथली आहे. त्याच्यामुळे कधी कधी मला प्रश्न पडतो की मागासवर्ग जिल्हा हा गडचिरोली आहे की अजून दुसरा कुठला जिल्हा आहे. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स तर आहेच आहेत, नक्षलाईट डिस्ट्रिक्ट्स आहेच आहेत. त्याच्यामुळे गडचिरोली किंवा मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोन डिस्बर्समेंट करून त्या जिल्ह्याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करायचा आहे तो तर प्रयास शासनाकडनं प्रत्येकदा केलाच जातो. तो गडचिरोलीसारखा जिल्हा म्हणजे तिथे प्रत्येक तालुका हा 200 किलोमीटरवर आहे. म्हणजे त्याच्यातले मुख्य 3 तालुके जर मी बघितले भामरागड म्हणा किंवा अहेरी किंवा सिरोंचा हे साधारण 200 किलोमीटरपर्यंत ते त्याचे डिस्टन्स आहेत. आणि अशा वेळेस तिथे जाऊन डिस्बर्समेंट करणे आणि डिस्बर्समेंट करून तिथल्या उद्योजकांना त्याचे बेनिफिट करून देणे हे एक खरंच चॅलेंजिंग काम आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी ते फार चांगलं काम केलं याचा मला फारच म्हणजे अभिमान पण आहे. या महामंडळातर्फे विविध नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. त्याविषयीची माहिती आता समजून घेऊया. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यासोबत आम्ही नागपूरमध्ये त्यांचा एक सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क त्यांनी तयार झाला. मग या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये प्लग अँड प्ले या मॉडेलवर आम्ही बेनिफिशरीला जे स्टार्टअप्स आहेत शेड्यूल कास्टचे या स्टार्टअपसाठी आम्ही त्यांना तिथे ऑफिसेस उपलब्ध करून दिले. जेणेकरून काय झालं की कुठलंही उद्योग सुरू करायचं म्हटलं तर पहिला 1 वर्ष त्याला स्वतःचं रेंट देण करणं किंवा त्याला ऑफिस उभं करणं, इंटरनेट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहेत, तर त्याला या 1 वर्षापर्यंत या असा कुठलाही त्याला खर्च लागणार नाही आणि तो पूर्ण फोकस त्याच्या उद्योगावर करेल. तर अशा पद्धतीच्या बेनिफिट्स पण त्याला त्या माध्यमातून मिळतात. नाही, हा आम्ही कम्प्लिटली सबसिडी PM अजय म्हणून एक जी स्कीम आहे प्रधान सबसिडी ही 50,000पर्यंत मिळते. आम्ही प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना ही जी सुरू झालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, तर हा पूर्णच्या पूर्ण कंपोनंट हा ग्रँट कंपोनंट आहे. मला या स्कीमबद्दल अजून थोडक्यात सांगायला आवडेलच. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने यावर्षी म्हणजे मागच्या जो प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे सादर केलेला होता तर त्या प्रस्तावामध्ये 3 कंपोनंट मेजर होते. एक होते एक तर स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम, दुसरं इन्कम जनरेशन ॲक्टिव्हिटी आणि तिसरा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट.
या 3 कंपोनंट आहेत. या 3 कंपोनंटमध्ये आम्ही साधारण 305 कोटीचा प्रस्ताव गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मान्य करून आणला. नाशिक, जळगाव, नागपूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये या महामंडळातर्फे कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 4 जिल्हे बेसिकली सिलेक्ट केले गेलेत. नाशिक, जळगाव, नागपूर आणि रत्नागिरी. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते सुद्धा आपण आपल्या स्तरावर करू शकतो. म्हणजे एखाद्या जिल्ह्याचं चेंजेस करायचं असेल किंवा नवीन कुठलं. मग कॉमन फॅसिलिटी सेंटर हा कन्सेप्ट काय आहे? मॅक्झिमम आपले जे बेनिफिशरीज आहेत हे शेतकरी या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत आणि ॲग्रो प्रोसेस व्हॅल्यू चेन याच्यामध्ये भविष्यामध्ये फार मोठ्या लेवलवर अपॉर्च्युनिटीज होतात. महामंडळाने असं पण एक स्टडी केला आणि अशी पण एक माहिती काढली की फार्मर्सला अजूनसुद्धा त्यांच्या मोबदला भेटत नाही. मग हा मोबदला आपण त्यांना कसा देता येईल? मग याच्यासाठी आपण कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार केली. मग या कॉमन फॅसिलिटी सेंटरचं स्वरूप असं आहे की एक साधारण 25 कोटीपर्यंतचं जे पूर्ण एक युनिट राहील. त्या युनिटमध्ये विविध प्रकारच्या प्रोसेसिंगसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामधनं माल आणण्यापासून तर त्याला प्रोसेस करून त्याला ब्रँड करेपर्यंत त्या फॅसिलिटीज आम्ही त्यांना देऊ. म्हणजे सॉर्टिंग राहील, ग्रेडिंग राहील, त्याची क्वालिटी चेक करणं राहील, सॉईल टेस्टिंग राहील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील. म्हणून ट्रेनिंग त्यांना देता येईल आम्हाला. आत्ता आम्ही ही जर सुरुवात केलेली आहे. आता DPRचं आमचं काम चालू आहे याच्यावर. रत्नागिरीमध्ये कोकण रेल्वेच्या सहकार्यानं हा प्रयोग साकारण्यात आला आहे. रत्नागिरी कोकण रेल्वे यांच्यासोबत आम्ही एक टायअप केलं होतं आणि रत्नागिरी कोकण रेल्वे आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जी आमची दुसरी एक सबसिडरी कंपनी आहे महाप्रीत, याच्या माध्यमातून आम्ही ते प्रयोग केला होता. तर त्याच्यामध्ये लँड पार्सल जे आहे हे रत्नागिरी कोकण रेल्वे यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याच्यावरचा कॉमन फॅसिलिटी सेंटर कम कोल्ड स्टोरेज हा आम्ही केला. म्हणजे आम्ही ऑलरेडी त्याच्यावर प्रोसेस करतो आहोत. तर फिश आणि मँगो हा 2 तिथला कोकणातला मेजर प्रोडक्ट आहे. मग यांना एक्सपोर्ट ओरिएंटेशन फॅसिलिटीज आपल्याला कसं देता येईल अशा पद्धतीचे हे कॉमन फॅसिलिटी सेंटर्स आपण तयार करतो. मंडळी, कांदा या पिकाविषयी नेहमीच चर्चा असते. त्या अनुषंगाने कांदा बँक ह्या योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कांदा बँक ही एक मोठी संकल्पना राबवलेली आहे आणि या कांदा बँकच्या संकल्पनेमध्ये आम्ही पण आमचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या शेड्यूल कास्ट लोकांसाठी देतो आहोत. त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामध्ये साधारण एक 10 लाख टनाचा जो वेगवेगळ्या टप्प्याने जो कांदा बँक तयार होणार आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने सुद्धा इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि या इनिशिएटिव्हमुळे शेड्यूल कास्टचे जितके फार्मर्स आहेत याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. केंद्र सरकारतर्फे सफाई कर्मचाऱ्यांसाठी नमस्ते ही योजना राबवण्यात येत आहे आणि त्यामध्येही या महामंडळाचा सक्रिय सहभाग आहे. आजच्या तारखेला मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ॲक्ट 2013 जो आहे हा मॅन्डेट्स केलेला आहेत आणि आपण बघतो की इतक्या मोठ्या लेवलवर जे सफाई कर्मचारी आहे, जे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत, त्यांच्यासाठी पाहिजे तशा योजना आपल्याकडे सुद्धा नाही आहेत. महाराष्ट्रात आम्ही 2 प्रकल्प यासाठी चालू केला होता. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नमस्ते नावाचा एक कार्यक्रम होता. त्या नमस्ते नावाच्या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला नोडल ऑफिसर म्हणून निवडलेलं आहे आणि याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा आमच्यासाठी फार मोठं बजेटरी प्रोग्राम पण तयार केलेला आहे. मॅन होल टू मशीन म्हणजे कुठल्याही मनुष्याला त्या ड्रेनेज लाईनमध्ये उतरण्याची गरज पडली नाही पाहिजे. त्यासाठी रोबोटिक टेक्नॉलॉजी वापरून, जेट मशीन वापरून बाहेरूनच तो मॅन्युअल स्कॅव्हेंजर तो बाहेरूनच रोबोट वापरेल आणि त्याचं क्लिनिंग करेल. अशा पद्धतीचं 503 कोटीचं साधारण बजेट प्रोव्हिजन झालेली आहे आणि त्याची प्रोसिजर जी आहे ही चालू आहे. म्हणजेच मंडळी, आता ड्रेनेज लाईनमध्ये कोणीही व्यक्ती उतरणार नाही, तर हे जे काम आहे ना ते रोबोटिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. मंडळी, हे जे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आहे ना, यांच्या ह्या ज्या योजना आहेत ना, या योजनांचा लाभ नेमका कसा घ्यायचा त्याविषयीही समजून घ्या. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने 3 वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू वेबसाईट्स आणि पोर्टल चालू केलेले आहेत. बेसिकली महात्मा फुले म्हणजे mpbcdc.maharashtra.gov.in हे एक पोर्टल आहे. त्याच्या व्यतिरिक्त नवयुग बेनिफिशरी म्हणजे नवयुग NBR महाप्रीत.gov.in असं एक पद्धतीचं आपण एक पोर्टल तयार केलेलं आहे. तर या पोर्टलच्या माध्यमातून बेनिफिशरीनी त्या वेबसाईटवर जायचं आहे.
आणि वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांनी त्याचं फक्त अप्लिकेशन करायचं आहे. मग या ॲप्लिकेशनमध्ये आम्ही इतक्या पद्धतीच्या सोयी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला जॉब पाहिजे आहे तर त्यांनी जॉबसाठी प्लॅन करावं, एखाद्या व्यक्तीला जर बिझनेस करायचा तर बिझनेससाठी प्लॅन करावं. अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीसाठी तो तिथे ॲप्लिकेशन करू शकतो. आणि महाराष्ट्र शासनाच्या जितक्या योजना आहेत, म्हणजे मार्जिन मनी आहे, SC आहे, कौशल्य प्रशिक्षण योजना आहे, डायरेक्ट फायनान्स आहेत, त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या ज्या टर्म लोन योजना आहेत, महिला समृद्धीसाठी स्पेसिफिकली काही योजना आहेत, महिलांसाठी स्पेसिफिकली काही योजना आहेत, अशा विविध प्रकारच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी त्या पर्टिक्युलर वेब पोर्टलवर जाऊन व्हिजिट करावी. त्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विभागाच्या मध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय आहे. आणि ऑफिसमध्ये गेलं तर त्यांना बाकीच्या सगळ्या ज्या योजनेचं माहिती आहे, डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत, याची सगळी माहिती त्यांना तिथून उपलब्ध होऊ शकते. 10 जुलै 1978 या दिवशी या महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाचे लाभ नेमके कुणाला मिळतात तेही समजून घ्या. मुख्यतः शेड्यूल कास्टमध्ये जवळपास 69 प्रकारच्या जाती येतात. मग याच्यामध्ये चर्मकार जे कॉर्पोरेशन आहे हे लीडकॉम हे महामंडळ आहे. तर साधारण एक 12-13 जाती ज्या आहेत त्या लीडकॉमच्या माध्यमातून राबवल्या जातात. मातंग समाज जे आहेत हे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून मातंग समाजामध्ये जितके काही सबकास्ट येतात त्या सबकास्ट कव्हर करण्यासाठी मातंग समाज आहे. म्हणजे आपण शेड्यूल कास्टमध्ये ज्या 69 जाती आहेत त्याच्यापैकी 50 जाती ज्या आहेत या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून राबवल्या जातात. मंडळी, निरनिराळ्या घटकांसाठी शासनाद्वारे निरनिराळ्या योजना राबवण्यात येत असतात. त्याची माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे, पात्रता काय आहे तेही समजून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपणही इतरांनाही माहिती देऊन हे लाभ त्यांना घेऊन देऊ शकतो. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जितक्या काही बेनिफिशरीज आहेत या बेनिफिशरीनी स्वतःचं उद्योग चालू करण्यासाठी या महामंडळाच्या योजनेचा पूर्ण फायदा घ्यावा. उद्योग करत असताना जेव्हा केव्हा कुठल्या अडचणी येतात या अडचणीला मात देण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही संकोच किंवा कुठल्याही पद्धतीचं विचार न करता थेट महामंडळाच्या अधिकाऱ्याला जाऊन डायरेक्टली भेटा. बाकी इतर कुठल्याही व्यक्तीला आपण भेटू नये. कोणतीही माहिती आपण घेत असताना महामंडळाचा अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे हे निश्चित करूनच त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेट करा. गोरगरीब वंचित घटकांचं भलं व्हावं, त्यांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक उन्नती व्हावी अशी मनोभावना असणारे अनेक घटक शासन यंत्रणेमध्ये सहभागी आहेत किंवा कार्यरत आहेत. त्यांच्या मेहनतीला आपण दाद द्यायला पाहिजे, त्यांची मेहनत आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपला हा रयतेचा दरबार. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatecadarbар@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील, माहिती असेल ती तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार.